सहकारी मित्र जोंधळे. हा धनंजय देव ना. कुठल्या गावचं ते रेटरे आलेत का त्यांना घ्यायचं वरती. सन्माननीय धनंजय दादा जांभळे सर जोंधळे सर रेट्रे गावचे सुपुत्र प्लीज व्यासपीठावरती या. सन्माननीय योगेश पाटील सरांचे ते सहकारी आहेत सोबती आहेत लहानपणापासूनचे मित्र एकमेकांच्या सोबतीनं जीवनाचा प्रवास आजपर्यंत त्या दोघांनी चालवलाय एकत्र स्वप्न पाहिली आहेत. तेच धनंजय दादा जोंधळे मगाचपासून पडद्याच्या मागून तुम्ही कॅश प्राइज लावत होता आणि तो चेहरा आता ऑन कॅमेरा आलाय. बसा सर बसा. सर सत्कार करणं तुम्हाला वाटावं की कशाला परंतु ना तो सन्मान खऱ्या अर्थाने त्या व्यासपीठावरती आल्यानंतर तुम्हालाही कळेल की सन्मान मिळाल्यानंतर म्हणतात ना कधी कधी पद जे असतं ना ते पद एकदा पाठीमागे लागलं ना की तो एक मनाला आत्मविश्वास मनाला जो एक वेगळी ऊर्जा एक प्रेरणा देऊन जातो तो वेगळा असतो. तुम्ही पाहताय धनंजय जोंधळे सरांना रेट्रेचे सुपुत्र आहेत योगेश पाटील यांचे सहकारी सुद्धा आहेत. पुलटाचा चेंडू इथे मात्र पाहिला आपण खेळता धावा देऊन जातोय किती 4 धावा आणि मगाचप्रमाणे आता सध्याची धुमाळी चालू आहे त्यामध्ये एक आपण घेऊया. ताई माई अक्का विचार करा पक्का मैदानात मारलाय चौका. अप्रतिम अप्रतिम पुन्हा एकदा बॅटर तुषार चौकार ठोकतोय बॅक टू बॅक. जर का या खेळाडूचं लग्न झालेलं नसेल ना तर त्यासाठी म्हणूनच मी घेतोय की ताई माही अक्का विचार करा पक्का. हा इथे मात्र तुषार जो आहे ना मैदानाच्या आतमध्ये चौके पे चौका मार रहा है. अच्छा बंदा है अच्छा खिलाड़ी है. चालू असताना सामना कोतोली वर्सेस खेडे. काय झालं ते उठून आलाय अबू माझा पेन सामन्यामध्ये वळूया तिथे मात्र 12 धावा 13 धावा धावपल करते आपण पाहतोय. त्रिफळाचे दांड्या गोल तुषार तंबू अमोल बाद होतोय. षटक चेंज झालं. थोडासा सामना थांबलाय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो गोलंदाज अमोलला नवीन बॅटर अमोल वर्सेस अमर. तर नॉन स्ट्राईकला आपण तुषारला पाहतो. धावसंख्या धावपलकार ते 13 स्थिरावली आहे. एका गळ्याच्या मोबदल्यामध्ये कुट्टप्पाचा चेंडू कान फटिके साइड से निकलता हुआ गेंद सवाल पूछती हुई सोबती कालची जोडी भारी होती. चला सावंत सरांचं आगमन झालंय व्यासपीठावरती आपण पाहतोय. अंबाजी नाव पाठीमागे पाहिलं आणि इथे चांगला फटका मनगडाचा वापर कलात्मकता दाखवली. केवळ 1 धाव एका धावेने संघाची धावसंख्या 14 धावा. टॉसच्या वेळी मी म्हणालो ओमकार भाई की एक संघ फलंदाजीसाठी नावाजलेला आहे तर खेडे संघ जो आहे ना गोलंदाजीसाठी नावाजलाय. या संघाने मागाशी 35 धावा डिफेंड केल्या आहेत.
त्यामुळे हे बॅटल जे आहे ना एवढं सोपं नाही आहे, हे मोठं होणार आहे. रविवारचा आज खऱ्या अर्थाने डबल धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण शाहूवाडीकरांना आणि संपूर्ण क्रीडा रसिकांना, आजूबाजूच्या एरोलीकरांना सुद्धा आज रविवारचा हा मनमुराद आस्वाद क्रिकेटच्या मैदानावरील थरार पाहायला मिळतोय. आणि ह्याचं भाग्य खऱ्या अर्थाने मिळालं. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा भरवली विरळेकरांनी. आई पावनाईच्या साक्षीनं, आई पावनाईच्या आशीर्वादानं, आई पावनाई देवी चषक पर्व तिसरं. काल चर्चा करताना आपण बोलत होतो पर्व तिसरं आहे, अगदी दिमागदार आहे, भव्य दिव्य आहे. अजूनही अपेक्षा वाढल्या आहेत. आणि त्यावेळी योगेश पाटील, सूरज पाटील सरांनी सांगितलं की नक्कीच येणाऱ्या वर्षांमध्ये ह्याही पेक्षा अजूनही मोठं या स्पर्धेचं स्वरूप तुम्हाला पाहायला मिळेल. 3 धावा देत खर्च केला या षटकामध्ये अमोलने आणि 1 गडी टिपला. धावसंख्या 16. 2 षटकाचा खेळ ते संपलाय. शेवटचं षटक मैदानामध्ये घेऊन कोण येते पाहावं लागेल. तर बॅटिंगला स्ट्राईकला आहे अमर, नॉन स्ट्राईकला तुषार. धावसंख्या बघायला गेली तर थोडस कमी वाटते. 12 चेंडूच्या खेळामध्ये 16 धावा होणं इथे करावं लागेल. तुषारला हुशार व्हावं लागेल. संघ अडचणीत आहे खेडेगावचा हा तुषार. इथून मात्र कशा प्रकारे आपल्या संघाच्या विजयाकडे वाटचाल करण्यासाठी धावा किती बनवेल हे पाहावं लागेल. तर गोलंदाजीवरती नवीन गोलंदाज येतो. आपण पाहतोय निलेशला. या निलेशला मगाशी फलंदाजी करताना पण पाहिलंय. सामना अगदी सुरेख पद्धतीने फलंदाजी आपल्या बाजूने फिरवला तोच निलेश. धावचीची संधी निर्माण, गॅदर कलेक्शन चांगलं नाहीये आणि डीच्या स्वरूपात 1 धाव. दरम्यान टोटल 3 धावा होतील. आता हळूहळू का होईना 16 वरनं 19 वरती संघ गेलाय. एक छोटी चूक किती महागात पडते ते बघा. पुन्हा चालला निलेश गोलंदाजी मागवर. थोडासा रनअप चुकलाय. पंच सांगतात की ठीक आहे तू पुन्हा धावत ये, पुन्हा पळत ये. आता चुकलास नो प्रॉब्लेम, परत चुकू नकोस. तो रिदम असतो ना गोलंदाजाचा, तो एक रिदम असतो, तो एक ऍक्शन असते, ती एक धावत सुटण्याची कला असते. आणि इथे इथे जल सुटतोय, जलधरणीला दान होतोय. दरम्यान मात्र 2 धावा पळून काढल्यात. या 2 धाव संघ धावसंख्यामध्ये आता मात्र बदल होतोय. 21 धावा. गणपती बाप्पांचा आवडता मोदक 21 मोदकांचा नैवेद्य तुमच्या आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर. खेडेवाडी, खेडे गाव, खेडे ह्या गावाचं नावच खेडे आहे. तुम्ही याला खेडे गाव म्हणू शकत नाही, गाव खेडे म्हणा. खेडेगाव, शहर आणि खेडेगाव असा, ग्रामीण आणि शहरी असा ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी खेडेगाव हा सुद्धा एक शब्द येतो. परंतु या गावाचं नावच खेडे आहे. पुन्हा एकदा बिग हिट करना चाहता था, लॉफ्टेड शॉट खेलना चाहता था, मंसूबा तो था लेकिन इरादे यहाँ पे नाकामयाब. धावसंख्या 21, गडी बाद 1, षटक क्रमांक 3 शेवटचं. पुन्हा एकदा बाद चकतोय निलेश. फॉलोथ्रू मध्ये रनअप मध्ये कुठेतरी चूक होते. मंगेश ऑनस्क्रीन चाललाय. मंगेश सर या ती का तुम्ही या मागच्या ओव्हर मध्ये सामन्यामध्ये ते षटक टाकलं नाही? तुम्हाला ती गोलंदाजी करायला हवी होती. धावा 19 होत्या. असं असताना तर तुम्ही षटक का टाकलं नाही? नेमकी रणनीती काय होती त्या मागची?
आमचा जो 3 नंबरचं जे षटक टाकलं प्रकाश, तर माझ्यापेक्षा स्पेस त्याला आहे आणि ते तुम्ही बघितलं देखील की माझ्यापेक्षा चांगली गोलंदाजी करणारे गोलंदाज अजून आमच्यात भरपूर जण आहेत. त्यामुळे सर तसं जरी असलं ना, पण आज तुम्ही चमकला होता ना, रिदम तुमच्याकडे चांगला होता, परफॉर्मन्स तुमचा आज झाला असा. आणि त्यावेळी म्हणतात ना, कधी कधी त्याच्या बाजूने जावं लागतं. मग तुमचं नाव केवढं मोठं असं हे बघायचं नसतं, पण निर्णय करण्यात आलाच होता ना सर. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. संघाचा निर्णय सांघिक असतो. इथे रनआउटचा आपण विकेट पाहतोय खेडेचा. एकच धाव, 2 धावा, एक षटक संपलं, इनिंग संपते. आणि षटक आपण धावा बघा 25 झालेत, 26 धावांचं टार्गेट. येस, नक्कीच इथून जे 2 टीम झाल्या त्यांची पण मॅच काढायची आहे का, नाही ना? चोपडाई मालेवाडी आणि भैरवनाथ थावडे, कॅप्टन प्लीज. चला, मालेवाडी वर्सेस थावडे, डी ग्रुप. काल आपण ए आणि बी ग्रुप खेळताना पाहिला, आज आपण सी आणि डी ग्रुप खेळताना पाहतोय. पावणादेवी चषकामध्ये 2026 पर्व 3ऱ्यामध्ये मानाचा, सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा चषक शाहूवाडी तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा. चला, मालेवाडी वर्सेस थावडे आणि नाणेफेकीसाठी घेऊन येऊया आपण मान्यवरांना. संजय जाधव सर या, एक मोठा खेळाडू सुद्धा आहे, पॉवर प्लेचा सुपरस्टार. तिकडून नाही येता येणार, रस्ता एकच आहे संजय दादा. वरचा घाट माथ्यावरनं कोकणामध्ये उतरायला एकतर पन्हाळागड आहे, अनुस्करा घाट आहे. या चोपडाई मालेवाडी कॅप्टन प्लीज. विपक्षात आपण पाहतो थावडे. हा कॉइन घ्या, कोण मागणार आहे ते बघून काय मिळणार आहे, टेल किंवा हेड हेच आहे ना, छाप किंवा काटा. छापा द कॉल मालेवाडी आणि टेल आलाय. तुम्ही जिंकलात थावडे संघ. बॉलिंग करण्याचा प्रयत्न. समोरच्यांना कितीपर्यंत थांबवाल? 30 पर्यंत थांबायचा प्रयत्न करेन. कालपासून एकंदरीत सामने सगळे बघितले असाल तर धावा आपण कुठे कशा होत आहेत त्याबद्दल, त्यामुळे प्लॅनिंग कसं काय करून आलाय? स्कोरिंग होत नाही ग्राउंडवर, थोडं म्हणजे स्कोर होत नाही, तर आम्ही जास्तीत कमी धावाचा प्रयत्न करेल रोखण्याचा. त्यानंतर तुमच्या संघाची ज्यावेळी या स्पर्धेमध्ये निवड झाली त्यानंतर आतापर्यंत तुमची तयारी? आमची तयारी, आम्ही या टुर्नामेंटला म्हणजे यावर्षी जरा थोडंसं बॅकफुटला आहे, तर यावेळेला प्रयत्न करेल आम्ही बक्षीस मारण्याचा. त्यानंतर तुमच्या गावातील असा कोणता खेळाडू जे वरिष्ठ असेल त्यांचं तुम्ही नाव घेऊ शकता, जिथे ज्याने तुम्हाला आजपर्यंत आधार दिला, ज्याने तुम्हाला आजपर्यंत क्रिकेट खेळण्याची तो प्रेरणा दिली, असे काही तुमच्या गावातील खेळाडू वरिष्ठ वयोवृद्ध? नाही, जे थावडे टीम सर्व थावडे गावच आमच्या सपोर्टला असतं. नक्कीच संपूर्ण सपोर्टसह तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी स्वीकारल्यात आपण वडील माळेवाडीकडे. मालेवाडी सर, तुमचा टॉस कॉल होता, तुमच्या मनासारखं झालं नाही, थांबा ना, परंतु आता तुमच्या बॅटिंग करायची आहे. अशा वेळी तुम्ही 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत जाऊ शकता आणि त्यासाठी तुमच्याकडे तशा पद्धतीचे कोणते बॅटर आहेत? बॅट्समन आहेत आमच्याकडे भरपूर खेळणारे, स्कोर करण्याचा प्रयत्न करेन आम्ही. नक्कीच या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला एक तुमचं स्वप्न होतं ते आज पूर्ण होत आहे. त्याच्या आयोजनाबद्दल आणि या मानाच्या काय सांगशील? खेळण्याची नक्कीच तुम्हाला संधी, त्या संधीचं सोनं करा. या सामन्यासाठी शुभेच्छा. दोन्ही संघांचा प्रवास आता इथून सुरू होणार आहे आणि माझ्यासोबत टॉस बॉक्सच्या बॉक्समध्ये संजय जाधव सर आहेत. संजय जाधव सर, अनुभव तुमच्याकडे बराच आहे, परंतु क्रिकेटचं चालू आहे, ज्या तुम्ही तुमच्या जवानीमध्ये क्रिकेट खेळलात आणि आताचं क्रिकेट, काय फरक आहे? फरक काही
विशेष जास्त नाही आहे फरक, फक्त आत्ताचं क्रिकेट थोडं फास्ट झालंय. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागते. सुरुवातीला थोडं डिपेंडिव्ह खेळत होतो. आणि अशा असताना चला असं असताना तुमच्याकडनं ते अफलातून कव्हर ड्राईव्ह, अफलातून स्ट्रेट ड्राईव्ह या सगळ्या प्रकारची क्लासिकल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने खरा क्रिकेटर जो खरा क्रिकेटचा चाहता असतो ना, तो ह्या अशा प्रकारच्या फटक्याने सर मंत्रमुग्ध होतो. आणि ते क्रिकेट तुम्ही अजून जिवंत ठेवलंय. त्यासाठी तुमच्यासाठी पण खूप साऱ्या सर येणाऱ्या काळामध्ये तुमची फलंदाजी बहरत जावो, अजूनही तुमच्या बॅटमधून विक्रम येत जावो. सामना सुरू होतोय. 26 धावांचं टार्गेट बरोबर ना मैदानामध्ये घेऊन इथे मात्र उतरला मैदानाच्या आतमध्ये संघ कोतोली. दीपक नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकला अमोल. मगासच्या सामन्याचा सामावीर अमोल पाटीलला आपण पाहतोय. डॉट चेंडूचं सांगता होते मी मगाशी म्हणून की हे जे बॅटल आहे ना, बॅटिंग वर्सेस बॉलिंग. एका साईडला खेडे संघ बॉलिंग साठी नावाजला जातोय, तर दुसऱ्या बाजूला खोतोले बॅटिंग साठी नावाजला जातोय. त्यामुळेच प्रेक्षकांना मात्र पहा 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 मी म्हणालो आणि तेच घडलं. बॉलिंग साठी बेस्ट असणारा खेडेचा हा संघ इथे मात्र अमोलच्या दांड्या उद्ध्वस्त करतोय, अमोलचं स्वप्न उद्ध्वस्त करतोय गोलंदाज अमोल. अमोलने अमोलच्या स्वप्नांवरती पाणी फेरलंय. सर बॉल बेस्ट वर्सेस बेस्ट. धावसंख्या 1 पे 1. दीपक सर काय तुम्हाला काय म्हणायचं, किती करायचे आहेत? 26 धावा करायच्या आहेत. एवढा अनुभव, एवढे मोठे क्रिकेटर या छोट्या गोष्टी आहेत सर. 5 चेंडू आणि एकच धाव. हो 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 मी म्हणालो ना, बॅट वर्सेस बॉल, बेस्ट वर्सेस बेस्ट, खेडे वर्सेस कोतोली. आणि नक्कीच विश्वास आहे खेडे संघातील या खेळाडूंवरती, त्या गोलंदाजावरती माझा सुद्धा विश्वास आहे. ज्या अर्थी त्याने त्या 35 धावा डिफेंड केल्या होत्या, इथेही ती सुरुवात झाली आहे. बऱ्याच सरांचं पुन्हा आगमन होत आहे. ट्रॉफी घेऊन विराजमान झालेत सर. अगोदरच तुम्हाला एवढा मोठा सन्मान मिळाला आहे की काय? सामना रंगतदार अवस्थेत आहे. 26 धावांचा डिफेंड करताना खेडे संघाने 5 चेंडू मध्ये 1 धावा 1 विकेट. अमोलला पाठवलं परत. फिर एक बार पुन्हा चेंडू हवेत आहे. तिकडे प्रोटेक्शन आहे का पाहावं लागेल. नाही नाही चेंडू चाललाय सीमा पार, येतोय षटकार. 6 धावा. धावसंख्या 7. नवसंजीवनी देणारा हा फटका बॅट मधून येतोय. इथे मात्र निलेश शाह 5 चेंडू नंतर एक अखूट टप्प्याचा चेंडू हाताळला अमोलने आणि पुरेपूर फायदा उचलला निलेशने. निलेश चांगला खेळाडू आहे. थँक्यू सो मच प्रकाश सर. प्रकाश सर ॲक्च्युली जी ट्रॉफी मला भेटली ना, या ट्रॉफी मला शाहवाडीकरांच्यामुळे भेटलंय. मला संधी पहिल्यांदा जर समालोचन आम्ही आता आम्हाला फक्त 1 वर्ष पण पूर्ण झालंय, त्यातील आम्ही मोजकेच टुर्नामेंट केलेत, पण तो शाहवाडीकरांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि आज आम्हाला जेवढी ओळख मिळते, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला बोलून आमचा मान सन्मान केला जातोय, या प्रत्येक मान सन्मानाच्या पाठीमागे शाहवाडीकर आहे. मी खऱ्या अर्थाने शाहवाडीकरांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या या समालोचनाच्या प्रवासामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही होरात, तुमच्या विश्वासामुळेच आज आम्ही एवढी उंची प्राप्त केले आणि तुमच्या बाबतीत पण तसंच घडणार. तुम्ही इथं आला ना शाहवाडीकरांच्या, बघा पुढचं वर्ष तुमचं किती बदललेलं असेल. वाईट बॉल होतोय. नक्कीच व्यावसायिक समालोचक म्हणून माझी 5वं वर्ष आहे आणि या 5व्या वर्षामध्ये मी सुरुवातीला देवगड तालुका आम्ही कव्हर करायचो. त्यानंतर आता राजापूर तालुका, यानंतर यावर्षी दापोलीचा काही टुर्नामेंटला मला चान्स मिळाला, संधी मिळाली आणि त्यानंतर इकडे यावर्षी आता शाहूवाडीमध्ये 3रा टर्म आहे. त्यामुळे तारखा सुद्धा मिळतील की नाही सांगू शकत नाही, कारण ऑक्टोबर पासून बुकिंग चालू होते. नक्कीच आमच्या तारखा पूर्णपणे आमचं शेड्यूल बिझी असतं, परंतु त्यातून आम्ही वेळ काढतोय असोसिएशनसाठी. ज्यांनी आपल्याला घडवलं
ज्या मातीने मोठं केलं त्या मातीशी कधीच नाती तोडायची नाहीये, हा आमचा विचार आहे. त्यामुळे शावाडीकरांना आम्ही कधीच विसरणार नाहीये. 1 बाउन्स जातोय, चांगले कलेक्शन, थोडासा प्रयत्न अपुरा पडला, परंतु निलेशने धावा 2 कंप्लीट केल्या जात आहेत. धावांचा पाठलाग करतोय. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. रेटरे संघ चांगला संघ आहे, त्याने पहिली मॅच जिंकून इथे पुढे पोहोचलेला संघ आहे. तो पुढे जाऊन मालेवाडी सोबत खेळेल. इथे मात्र हा बॅटल चांगला रंगलाय. फुलटॉस बॉल होता, पूर्ण फायदा घेता आलेला नाहीये. फुलटॉस वरती बॉस बनण्याचा त्याला चान्स आला होता, परंतु मिस करतोय निलेश. आणखीन एक डॉट बॉल, थोडासा खराब चेंडू होता, परंतु कमबॅक करण्यासाठी काफी आहे. नक्कीच बॉल वर्सेस बॅट, बेस्ट बॉलिंग अटॅक खेडेगावचा. आणि त्यावरती जो संघ खोटेली ना ऍज अ बॅटिंग म्हणून नावाजलाय. म्हणजे इथे बघायला काय, एकीकडे बॉलिंग तर दुसरीकडे बॅटिंग. कोण जिंकेल हे मात्र आता काळच सांगेल. धावा कमी आहेत, 25 धावा रोखायच्या आहेत. सुरुवात चांगली झाली होती, 5 चेंडूवरती एकच धाव आली होती आणि त्यानंतर तो निलेशने मारलेला षटकार थोडासा कमबॅक करून गेलाय. इथे मात्र तुषार भरकटलाय. यॉर्कर करण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड तुम्ही यॉर्कर करू शकत नाहीये, कारण की त्या ठिकाणी फलंदाज तुम्हाला जागा बनवून संधी निर्माण करून देतो की तू ब्लॉक कर, आणि तिथे फुलटॉस गेल्यानंतर स्क्वेअर लेग असेल, मिड विकेटला चांगला उमदा स्ट्रोक मारू शकता. निलेश यामध्ये पारंगत आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम झालाय. पायावरती चेंडू आदळतोय आणि चेंडू पॉइंट शॉर्ट पॉइंटला अडवून एकच धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचते. 14 या आकड्यावरती 8 चेंडू 12 धावांची गरज, हे समीकरण पाहतोय. ANP लाईव्ह वरती जोडलेल्या प्रत्येक दर्शकांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट होणं गरजेचं आहे. अकूट टप्प्याचा चेंडू लाईन ऑफ द पिच पडल्यानंतर थोडासा स्लोअर झालाय. एक धाव तरी देखील धावून कंप्लीट केली जाईल. मॅचला बनवून ठेवले, दोन्ही बाजूला मॅच आहे प्रकाश सर. इथे जो संघर्ष करेल, जो मेहनत करेल, तोच विजय प्राप्त करेल. आणि निलेश चांगला खेळाडू आहे, त्याच्यावरती संपूर्ण लक्ष असेल बॅटिंग टीमचं, आणि येणारे गोलंदाज यांच्यावरती संपूर्ण लक्ष असेल गोलंदाजांचं क्षेत्ररक्षण करत असताना. नक्कीच दादा, जो चुका कमी करेल तो जिंकेल. इथे संधी आहे, रनआउटची संधी आहे. खराब फेकी होती, परंतु गॅदर चांगला झाला आणि इथे दीपकचा दी एंड होतोय. दीपकने आत्मबलिदान दिलंय, कारण की त्याला माहिती आहे निलेश राहणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यांचे चिरंजीव इकडे अक्षरशः डोळे वर करून माझ्याकडे बघतायत. बाबांना काय म्हणालात तुम्ही? दी एंड म्हणजे काय? दी म्हणजे दीपक. त्याचा मुलगा आहे का? गडी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भरत. कर्णधार म्हणून टॉस साठी आलेले आपण पाहिलं तेच भरत. कोतोलीचा मात्र निलेश मैदानामध्ये आहे. प्राइस विकेट असेल तर निलेशचा मिळवला. तावडेगावचे कुसळे साहेब SK यांचं आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. SK फेटेवाले आणि SK व्हेजिटेबल्स हे देखील तुमच्या सेवेसाठी आम्ही आणलेलं आहे. SK व्हेजिटेबल्स ही भेट द्या विठावामध्ये आणि नक्कीच आपल्या मराठी माणसाला पुढे करा. मराठी पाऊल पडते पुढे. SK तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. भरत आलेत, महत्वाचा खेळाडू. प्रणव तेच तरणार. प्रणव व्हाईट बॉल येतोय. सहा चेंडू 10 धावांची गरज आणि प्रणय स्ट्राईक वर गोलंदाजीवरती आपण पाहतोय. वाईट बॅक टू बॅक 2 टाकलेत. बॅटर इथे मात्र भरतला. चेंडू अभेत आहे, फटका फसलाय, झेल होऊ शकतोय. 3 खेळाडू चेंडूच्या खाली आणि इथे झेल सोडलाय. काय इथे या झेल नाही तर मॅच सोडली आहे की काय खेळच्या या खेळाडूने?
5 चेंडू 7 धावांची गरज. परंतु एक गोष्ट ओमकारबाई समजत नाहीये का निलेशला स्ट्राईकला आणत का नाहीयेत. यहाँ पे अगर 1 रन मिलता तो भी ठीक था ना. निलेश स्ट्राइक पे आना जरूरी था. फुलटॉस, खराब प्रेक्षण, खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव 4 चेंडू 6 धावांची गरज. कोतवालीचा सुपरस्टार, मगाच्या मॅचचा हिरो. शावाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सागरदादा यांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. हो स्विच खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय, संधी निर्माण केले. ओ वॉट लाजवाब, अविश्वसनीय, डोळ्यांचं बारलं फिरणारा झेल इथे डिपलाय. त्याचं नाव काय मित्रा? अशा प्रकारचे कारनामे ज्यावेळी मैदानात करतात ना त्यावेळीच अशा प्रकारचे संघ पुढे जातात, संघ जिंकतात. महत्वाचा झेल होता, निलेशचा झेल होता. निलेश तंबूत परतला. अब होगा क्या, क्या कोतोली जीतेगा. या कॅचसाठी योगेश दादांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मॅच संपल्यानंतर त्या क्षेत्ररक्षकाला दिलं जाईल. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्याच्यासाठी, चांगला एफर्ट. आणि अशा वेळी केला ना ज्यावेळी गरज होती. 3 चेंडू 6 धावा. जर का तो सुटला असता तर 3 चेंडू 4च राहिले असत्या, परंतु 6 निलेशला बाद केलंय. नवीन बॅटर दडपणात आहे. 3 चेंडू 6 धावांची गरज. खराब गोलंदाजी, पंचांचं अजून लक्ष असेल. 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5. किसकी साइड जा रहे हैं भरत भाई, आप किसकी तरफ जाओगे? मैं दोनों तरफ हूँ. कोतोली या खेडे? नहीं, मैं शाहवाड़ी वालों की तरफ से हूँ. नाही पण आता मॅच मध्ये आपल्याला इथे मात्र करावं लागेल. मॅच मध्ये दोघांना विजय महत्वाचा. जो खेळेल तो जिंकेल. खेळ तर दोनों आहे ना, मनापासून खेळेल. ओ चांगला फ्लिक केलाय. रनाची संधी आहे इथे मात्र. चांगला थ्रो, चांगली फेक. 1 धाव, 1 चेंडू 4 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज विकास. काय इथे विकास करेल का, ज्या विकासची आज आपण बरीच वर्ष वाट बघतोय. विकासला आता मात्र फर्स्ट क्लास काम करावं लागेल. षटकार मारावा लागेल. झकास बॅटिंग स्ट्राईक वर त्या विकास. 1 चेंडू 4 धावांची गरज. गोलंदाजीवरती प्रणव आहे. इथे माझ्या पाठीमागे बसलेल्याने प्रश्न निर्माण केला होता, आणि ह्याला का दिला ओव्हर, शेवटचा ओव्हर, हा लहान आहे, दडपणाखाली बिखरून जाईल. पण काय षटक हाताळलंय. डी मध्ये चेंडू गेलाय आणि इथे सामना खेडे जिंकलाय. क्या बात आहे. मी बोललो ना, खेडे संघ ह्या धावा डिपेंड करेल. बॉलिंग यांची दमदार आहे, बॉलिंग यांची बेस्तार आहे, आणि बॉलिंग साईड यांची ताकदवान आहे. आणि म्हणूनच म्हणतात ना, एक स्टेटमेंट होतं सचिन सरांचं किंवा कोणाच तरी, त्यावेळी असं म्हटलं गेलं होतं, सर तिकडे तुमच्याकडे जर बॅटर असतील ना तर तुमच्या सामने जिंकून देतील, परंतु ज्या संघाकडे गोलंदाज असतात ना ते तुम्हाला टुर्नामेंट जिंकून देतात. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच तुषार.